हॅलो मुलांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया क्लास 6चं मराठी. त्यातील पाठ आहे मी मोठा की लहान या पाठाचे स्वाध्याय. प्रश्न पहिला, चौकट पूर्ण करा. आजीने मुलाला दिलेला खाऊ. उत्तर आहे बेसनाचा लाडू. ताप मोजायचे साधन थर्मामीटर. प्रश्न क्रमांक मुलाचे नाव अमित. दूरदर्शनवर मुलगा पाहत असलेला कार्यक्रम. कुठला कार्यक्रम पाहत होता तर चित्रपट. अमितचा मित्र कोण होता? राजू. प्रश्न क्रमांक दुसरा, तुमच्या आजीबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. आता हा जो प्रश्न आहे मुलांनो, हा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणजे पर्सनल क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिलं काय विचारलेलं आहे, आजीचे नाव. माझ्या आजीचे नाव आहे. ही जागा रिकामी आहे कारण इथं तुमच्या आजीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आजीचा स्वभाव. माझी आजी प्रेमळ, शांत, समजूतदार आणि मायाळू आहे. आजीचा स्वभाव कसा आहे बघा, माझी आजी प्रेमळ, शांत, समजूतदार आणि मायाळू आहे. नंतर विचारलेलं आहे, आजी का आवडते याचे कारण. आजी माझी काळजी घेते, मला छान गोष्टी सांगते आणि नेहमी योग्य मार्गदर्शन करते, म्हणून मला माझी आजी खूप जास्त आवडते. प्रश्न क्रमांक तिसरा, तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर आजीच्या कोणत्या गुणांचा अंगीकार कराल यावर वर्गात चर्चा करा. तर इथे प्रश्न विचारला आहे मुलांनो, की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुमच्या आजीमध्ये असलेले कोणतं गुण तुम्ही स्वीकारणार. तर बघा, उत्तर आहे, मला मोठे व्हायचे असेल तर आजीचं प्रेमळपणा, संयम, शहाणपणा, समजूतदारपणा, कष्टाळूपणा आणि मदतीची वृत्ती या गुणांचा अंगीकार करेन. आजीप्रमाणे शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन. खालील अर्थाने शब्द तयार करा. चांगली वागणूक म्हणजेच काय तर सदाचार. नंतर त्याचा जो शब्द तयार केलेला आचार, त्याचा अर्थ काय होणार? मर्यादाचे पालन. सुविचार, चांगले विचार. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सखा म्हणजे होतो मित्र. माताचा समानार्थी शब्द आहे आई. त्यानंतर आहे सहाय्य करणे म्हणजे मदत करणे. निद्रा, झोप. खालील दिलेल्या शब्दांना समूहवाचक शब्द लिहा. म्हणजे समूहासाठी कुठला शब्द येतो ते तिथे तुम्हाला लिहायचं. जसं तारकांचा काय असतो? पुंज. लोकांची गर्दी. दुर्वांची जुडी. प्रश्न क्रमांक 7, शेवटी अक्षर येईल असे पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. आदर, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनादर. बघा, अनादर नंतर शेवटी शब्द येतोय. गाव, विरुद्धार्थी शब्द शहर. दुराचार, विरुद्धार्थी सदाचार. भित्रा विरुद्ध शूर. कुविचार विरुद्ध सुविचार. रोग विरुद्ध निरोग. प्रश्न क्रमांक 8, अभ्यासाचे महत्त्व या विषयाबाबत तुमचे मत क्रमबद्ध पद्धतीने 5 ते 6 ओळीत लिहा. त्याचं उत्तर आहे, अभ्यास हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अभ्यासामुळे आपले ज्ञान आणि विचारशक्ती वाढते. आपल्याला विविध विषयांची माहिती मिळते. अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो. चांगले शिक्षण घेतल्याने भविष्यात यशस्वी होता येते, म्हणून प्रत्येकाने नियमित अभ्यास केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 9, वरील उतार्यात वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासामुळे विषयांची समज वाढते असे का म्हटले असेल ते सांगा. बघा, त्याचं उत्तर आहे मुलांनो, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला त्या विषयाशी संबंधित अधिक माहिती मिळते. त्यामुळे त्या विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो विकसित होतो आणि विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो. प्रश्न क्रमांक 10, वरील परिच्छेद वाचा. त्यातील महत्त्वाचे मुद्दे ओळखून उतार्याचा सारांश लिहा. बघा, अभ्यासामुळे माणसाचे ज्ञान, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. विविध विषयांचा अभ्यास केल्यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी समजण्यास मदत होते. चांगले शिक्षण घेतल्यामुळे भविष्यात चांगल्या संधी मिळतात. शिक्षणामुळे चांगले संस्कार आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते, म्हणून प्रत्येकाने नियमित अभ्यास करून आपले ज्ञान वाढवले पाहिजे. तर मुलांनो, हे होते या पाठातील स्वाध्यायाची उत्तरं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग.